नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण ज्या मान्सूनची प्रतीक्षा करत आहात किंवा ज्या मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करत आहात ती तारीख आता जवळ आलेली आहे. मित्रांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रामध्ये मान्सूनला पोषक स्थिती तयार झालेली आहे. दोन्ही समुद्रामध्ये विषुववृत्ताच्या जवळपास 2 ठिकाणी कमी दाब क्षेत्र तयार होताना आपल्याला दिसत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मान्सूनला च्या पावसाला थोडीशी गती मिळण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रामध्ये सुद्धा मान्सूनचे ढग वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या खाडीतील समुद्रात सुद्धा मान्सूनची पोषक परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मान्सूनच्या संदर्भात जी तारीख दिली होती त्याच तारखेला पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात साधारणपणे 21 जूनपासून तर जवळपास 30 जूनपर्यंत भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे. जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. पेरणीलायक हा पाऊस असणार आहे. जरी हा पाऊस च्या संदर्भात आपण माहिती देत असलो तरी आपल्या भागामध्ये चांगला स्वरूपाचा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका. परंतु वातावरण हे निश्चितच खूप पोषक तयार होताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, 21 जून रोजी दुपारनंतर काही भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. 21 तारखेला असणारा पाऊस हा सर्व भागात नसेल, परंतु महाराष्ट्रातील बहुतांश 2 ते 3 विभागामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 21 तारीख आणि 22 तारखेला कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, 21 जून रोजी महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, निमगव्हाण, धरणगाव या ठिकाणी पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे शिरपूर, नंदुरबार, धुळे, मालेगाव या ठिकाणी सुद्धा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक, अकोले, पेठ, जुन्नर या ठिकाणी हा पाऊस असणार आहे. घोटी, त्यानंतर लोणावळा या ठिकाणी सुद्धा हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, दौंड, बारामती, सातारा, कराड या परिसरामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे सांगली, कोल्हापूर, निपाणी, अटणी या ठिकाणी सुद्धा हा चांगल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. मित्रांनो, 21 जून रोजी पावसाला सुरुवात होत असताना कोकण विभागामध्ये हा पाऊस जास्त असणार आहे. राजापूर, सावंतवाडी, रत्नागिरी, कणकवली आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हा पाऊस चांगल्या स्वरूपाचा असणार आहे. जवळपास 12च्या दरम्यान हा पाऊस 21 जूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 21 जून रोजी अहमदपूर, उदगीर, लातूर, नांदेड आणि भोकर या मराठवाडा विभागातील भागामध्ये सुद्धा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पैठण, हिंगोली या ठिकाणी सुद्धा हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील वाशिम, कारंजा, अकोला, पुसद, अरण्ये, उमरखेड या ठिकाणी हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पांढरकवडा या ठिकाणी सुद्धा पाऊस असणार आहे. तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, उमरेड, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी 21 जून रोजी हा पाऊस असणार आहे. काही भागामध्ये पाऊस जास्त असणार आहे, काही भागामध्ये पाऊस कमी स्वरूपाचा असणार आहे. महाराष्ट्रासोबतच केरळ, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल आणि या राज्यामध्ये हा सुद्धा पाऊस असणार आहे. पूर्वोत्तर राज्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश मध्ये सुद्धा 21 जून रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 22 जून रोजी या पावसाची व्याप्ती वाढणार आहे. पावसाचे प्रमाण सुद्धा वाढणार आहे. बऱ्याच भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील बहुतांश जिल्ह्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस 22 जून रोजी होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, बार्शी, लातूर, नांदेड, परभणी, बीड या ठिकाणी हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पंढरपूर, तुळजापूर, हिंगोली या ठिकाणी सुद्धा हा चांगल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा हा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 22 जून रोजी राहणार आहे. मित्रांनो, 22 जून रोजी पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वाशिम, कारंजा, अकोला, दर्यापूर, अचलपूर,
मोर्शी, वरुडी या ठिकाणी सुद्धा हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे दिग्रस, दारवा, नेर या ठिकाणी पावसाचे प्रमाण थोडे कमी असणार आहे, परंतु काही भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बाभुळगाव, पुलगाव, वर्धा, उमरेड या ठिकाणी सुद्धा चांगला पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. महाराष्ट्रासोबतच केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यात सुद्धा 22 जून रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. मित्रांनो, आपल्या भागामध्ये पाऊस कसा झाला किंवा पावसाचे प्रमाण कसे होते याबद्दल आपण कमेंट करून सांगू शकता. मित्रांनो, 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या पाऊस हा साधारणपणे 30 जूनपर्यंत भाग बदलत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पुढे सुद्धा पावसाची पुढच्या महिन्यात सुद्धा पाऊस चांगल्या स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बांधवांनो, हा जरी अंदाज वर्तवला असला तरी आपण आपल्या भागात चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणीची गडबड करू नका. धूळ पेरणी निश्चितच करू नका, कारण काही भागामध्ये पाऊस हा मुसळधार स्वरूपाचा नुकसानकारक पाऊस सुद्धा होण्याची शक्यता आहे. साधारणपणे बार्शी, लातूर, सोलापूर या परिसरामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. काही प्रश्न असल्यास अवश्य कमेंट करून विचारत चला. त्याची उत्तरे मी निश्चित देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा पाऊस कोणत्या भागामध्ये झाला याची माहिती कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.